36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. सोयगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीनं संकल्प दूरदृष्टीचा सर्वांगीण विकासाचा हा गावनिहाय संवाद दौरा दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार सोयगाव तालुक्यातील घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केलाय. सिल्लोड सोयगाव राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते ठगणराव देवराम भागवत यांच्या नेतृत्वाखाली आज सोयगाव तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव आणि सिल्लोड तालुका अध्यक्ष देविदास पाटील आमटे यांनी सोयगाव तालुका दौरा दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी आयोजित केला होता. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नुकतेच बनलेले सोयगाव तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी तालुक्यावरची धुरा सांभाळली असून काही गावांना भेटी देखील दिल्या. पिंपळवाडी येथील माजी सरपंच गजानन काळे आणि त्यांच्या पत्नी अनिता काळे, अमोल जाधव, विश्वनाथ खरे, सुभाष खरे, समाधान खरे, गुलाबराव सावंत यांनी सिल्लोड तालुका अध्यक्ष देविदास आमटे यांचा सत्कार करून त्यांच्या भेटीगाठी घेऊन देवारी येथील व्हाईस चेअरमन सुखलाल चव्हाण, माजी चेअरमन नरसिंग राठोड, चुन्नीलाल चव्हाण, माजी उपसभापती मानसिंग पवार, संजय चव्हाण, नेमिचंद जाधव, योगेश जाधव, सुनील चोरमले, शंकर खराटे, प्रमोद कोते, रवी जयस्वाल, विजय रावळकर, किशोर रावळकर, हेमा राठोड, मोती जाधव, विजय राठोड, श्रावण पवार, योगेश पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव.